अगदीच. पण ती जेलसी वगैरे हे सगळे लहानपणी असं होतं की मोठ्या बहिणीचे लाड किंवा भावाचे लाड होता ते सगळं बघून होती का? काय नाही नाही, दिसण्यावरनच होती जेलसी. दिसण्यावरनं. हो, तिला ते बाकी न्यूनगंड काहीच वाटायचा खूप की नाही, पण जेन्युइनली मला असं वाटायचं की मी खरंच खूप वेगळी आहे ह्यांच्यापेक्षा. कारण येणारे जाणारे पण ना असं म्हणायचे की हिला काय गवतावर घेतलंय का तुम्ही, किंवा किंवा काही जण तर मला काळुंद्री वगैरे असंही म्हटलेलं आहे. तर ते थोडंसं असं हर्ट होणार आहे, कारण त्या वयामध्ये आपल्याला एक हो. कॉन्फिडन्स जो हवा असतो तोच मिळत नाही, आणि शिवाय विरुद्ध बोललं जातं आपल्याबद्दल. त्याच्यामुळे ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. येस, पण हे सगळं जेव्हा समजत जातं ना, तेव्हा एक मोठ्या बहिणीची साथ कशी लाभली? म्हणजे तू कशा पद्धतीने ते सगळ्या तिच्या भावना समजून घेतल्या आणि हा ती आता या गोष्टीत अडकली, आपण तिला यातनं सपोर्ट करत बाहेर काढलं पाहिजे. नाही, आम्ही नाही केलं हे काम. आईने. हे काम आईने केलं. आईने केलं माझ्या. आई सतत तिला सांगायची की बघ ते दोघ जण कसे जाडे आहेत, तू कशी छान बारीक आहेस, यांचं नाक बघ बटाट्यासारखं आहे, तुझं कसं स्ट्रेट आहे, तुझ्या डोळ्यांना शेप आहे छान असा गणपती सारखा, त्यांचं कसं आहे बघ, त्यांचे केस बघ स्ट्रेट आहेत, तुझे कसे छान कुरळ. इतके कम्पॅरिझन सांगितले ना तिने. नाही, आणि आणखीन एक गोष्ट आईने मला सांगितली की मी म्हणते मलाच एकटीला चष्मा आहे, हा दोघांनाहीच चष्मा नाहीये, त्यांचे डोळे एकदम हेल्दी आहेत. तर माझंच असं झालं, पण ते सुद्धा ऍक्सिडेंटली झालं होतं. हा. कारण माझा एक धाकटा भाऊ होता, तो अगदीच छोटा होता तेव्हा, चुलत भाऊ. तो खेळायला आला होता आणि माझ्या डोळ्यात काठी गेली होती. तेव्हा माझा असा अँग्री रेड कलर येईल ना असा डोळा झाला होता, आणि त्याचं प्रेशर दुसऱ्या डोळ्यावरती येऊन दोन्ही म्हणजे विजन माझं वीक झालं होतं. आणि मग ते लेट झालं डॉक्टरांकडे जायला, कारण घरात कोणाला तसा चष्मा नाही ना एवढ्या लहानपणी. त्यामुळे आईला पण अशी काही कल्पना नाही आणि की हिने पण खूप उशिराने सांगितलं की मला फळ्यावरचं दिसत नाहीये नीट म्हणून. हा. तर चष्म्याचा माझा नंबर तो नंतर नंतर वाढतच गेला. पण मग आई काय म्हणाली की नाही, मला वाईट वाटायचं ना की मलाच चष्मा आहे ना, त्यांचे डोळे खूप हेल्दी आहेत. तर आई म्हणाली की तू असा विचार नको करूस की चष्मा आहे तुला. जे आंधळी मुलं आहेत त्यांचा विचार कर, की त्यांना बिचारांना अजिबातच दिसत नाही, तुला निदान चष्मा लावून तरी दिसतंय. पण तर हे तसं खरं आहे. माझ्या आई वडिलांनी दोघांनीही आम्हाला नेहमी असंच सांगितलं की कंपॅरिझन जर करायची असेल ना तर आपल्यापेक्षा खालच्या लोकांबरोबर करायची, की ज्यांनी आपल्याला त्रास होत नाही, नाही होत. की ह्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्तच आहे ना, मग आपण आनंदीच राहतो जास्त. सो मला ही शिकवण आहे बाबांची आणि आईची. आणि एक शिकवण आहे ही की कुठलंही संकट आलं तर त्याला फेस करायचं, त्याला त्या पाठ नाही दाखवायची. आणि मला आत्ता इतक्या वर्षानंतर त्याच्यात एक ॲड ऑन करायचं आहे की संकट कोणावर येतं जेव्हा त्यांना माहिती असतं की हे ते केपेबल आहेत, फेस करू शकतात, त्यांनाच ते तेवढं मोठं संकट त्यांच्यावरती येतं असं मला वाटतं. आणि स्वामी आहेतच. अगदीच. आणि हे घडतंच, म्हणजे ज्यांना माहिती असतं की हे ते संकट पार करू शकतात त्याच्यावरच ते संकट येतं. पण जसं मी विचारलं की ताईकडनं काय शिकली, आणि ताई तू या ताईकडनं काय शिकली? हिच्याकडनं शिकले सेव्हिंग करायला, पैसे बाजूला काढून ठेवायचे. हे मी हिच्याकडनं शिकले. ती सॉलिड आहे त्या बाबतीत. आणि गरज प्लॅनिंग आहे. तिचं खूप आहे, खूप प्लॅनिंग आहे, खूप पुढचं प्लॅनिंग करते ती. आज जगायचं, आज मजा करायची, संपला विषय. असं अशी मी आहे. प्लॅनिंग करावं, कारण मी प्लॅनिंग नुसतं पैशाचं नाही करत. प्लॅनिंग डे टू डे लाईफमध्ये पण आपण काय कामं करायची असतात आपली, ती मी डायरी मेंटेन करते. तर कधी कधी आपल्याला लक्षात नाही राहत की कुठली कामं आहेत, तर मग मी ती कामं जी आपली आहेत ती डायरीत लिहून ठेवते आणि झाली की टिक करते की ही कामं माझी झाली, पण ही पेंडिंग आहेत. तर कधी कधी असं होतं की अरे हे काम राहिलंच आहे माझं, मग ते डायरी लिहिली की बरं पडतं. येस, पण तू या ताईकडनं काय शिकलीस, काय शिकवून घेतली? कसं वागायचं लोकांशी, कसं बोलायचं. इंडस्ट्रीत तर कसं वागायचं मला माहितीच नव्हतं, आणि मी खूप हार्शली बोलायचे, किंवा हिच जसा मृदू स्वभाव आहे, प्रेमळ आहे ही प्रेमाने सगळ्यांशी बोलते. तर तसं माझं नव्हतंच अजिबात. मी खूप प्रॅक्टिकल आणि फटकळ असं खूप बोलणं होतं माझं. पण हिच्यामुळे मी सुधारले. आणि म्हणजे मला असं वाटायचं हिचेच फ्रेंड्स भरपूर आहेत, माझे कोणी जास्त फ्रेंड्सच नाही आहेत. मग ती असं म्हणायची का तू नीट बोललीस ना, हसत खेळत छान राहिलीस ना, की तुझे पण फ्रेंड्स होतील भरपूर. मग ते आईने आणि हिने दोघींनी मिळून शिकवलं. येस, पण कधी या इंडस्ट्रीत आल्यानंतर असं कधी झालं की असं कधी ना कधी असं जज केलं जातं किंवा काही गोष्टी घडतात तेव्हा असं झालं बहिणीमुळे आली, असं कधी फेस करावं लागलं काही की काहीच नाही? नाही, पण बोललं तर काय फरक पडतो, आलेच आहे मी तिच्यामुळे. खरं आहे ते खरं आहे. पण एवढं मात्र खरं आहे की स्ट्रगल जरी खूप, म्हणजे बाहेरून जे येतात ना, की मुंबईच्या बाहेरून येतात, त्यांना जेवढा स्ट्रगल असतो तेवढा स्ट्रगल मला नाही पडला, करावा लागला नाही. कारण हिच्या मुळात रेफरन्सपेक्षाही ना, कारण मला कसं झालं, कामातनं कामं मिळत गेली.
तेच मी आता म्हणणार होते. पण एक पौर्णिमा भावेची बहीण म्हटल्यानंतर ना कोणी फालतूगिरी करत बसलं नाही माझ्याबरोबर. त्यामुळे ते एक बॅकिंग होतं हिचं नावाचं, आणि एक चांगली आर्टिस्टची बहीण आहे म्हटल्यानंतर एक सेफ झोनमध्ये असतो आपण. तर ते हिच्यामुळे खूप झालं. आणि दुसरं म्हणजे एकात एक कामं मिळत गेली. आपलं टॅलेंट असलं की आपल्याला कामं ऑटोमॅटिकली मिळतात. नशीब आमचं इतकं चांगलं आहे दोघींचं की आम्हाला कोणाकडे कामं मागायला जावं नाही लागलं आतापर्यंत. एकातनं एक कामं मिळत गेली. क्वचित आणि नाही, असं माझं तर म्हणणं आहे की आताच्या परिस्थितीत काम मागायला लागलं तरी त्यात कमीपणा काही वाटायची गरज नाही. कारण तर कॉम्पिटिशन एवढी झाली आहे. हो. तुमचं काम संपल्यानंतर जर तुम्ही मोकळे असाल तर तुम्ही फोन करून विचारूच शकता की कारण मी आता फ्री आहे, करू शकते काम. त्यामुळे त्यात कमीपणा काहीच आता नाही. इतके प्लॅटफॉर्म झालेले आहेत की लोकांना लक्षात नाही राहत की अरे हा त्या आहेत नाही का, त्या जातील याच्यासाठी. हे असं पण होऊ शकतं. आणि हल्ली लोकांची मेमरी इतकी कमी झाली आहे ना. हो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.